रोज फ्रेश कपडे घालता, पण रोज तुम्ही कपडे धुता कशी, कुठं धुता, काय करता तुम्ही, कसं फ्रेश राहता एवढं, सगळ्या गोष्टी आज ह्याच ब्लॉगमध्ये सांगणार आहे, ठीक आहे ना. तुमचे कपडे धुतो तरी कोण, तर बाई मी स्वतःचे कपडे लगभग 3 वर्षापासून बाहेरच आहे ना, तर मी स्वतःच धुतो. जर कुठं वॉशिंग मशीन आता इथलं जेवण घेऊन आलाय बाई मला पूर्णपणे. अरे बाई कॉला ते बघ, कॉला ते बघ, पावटा डाळीचं कालवण. ठीक, धन्यवाद आई माझ्यासाठी, तुम्ही एवढं जास्त काय करताय, ठीक आहे ना. मला जेवण देता एवढं बनवून. ठीक, तुम्ही बघितलं का नाही मला माहिती आहे, पण काहीतरी क्रेजी दाखवणार नाही फुल्ल्या ब्लॉगमध्ये. स्वागत है दोस्तों आप सभी का हमारे एक और नए प्यारे से व्लॉग में. ये जो कैंपिंग है ये हमारी महाराष्ट्र में हमने की थी, एक ऐसी जगह पे जहाँ पे एक साइड में पूरा समंदर है तो दूसरी साइड में पूरा ज़मीन है, और उस ज़मीन पे उड़ते हुए कुछ पंछी है, और उसके साइड में कुछ अच्छे से पेड़ है. यहाँ पे अपनी साइकिल है, तो आप सभी लोगों को तो पता होगा भाई कि हम साइकिल से यात्राएं करते हैं और व्लॉग बनाते हैं, ट्रैवल व्लॉग बनाते हैं, ठीक है ना. तो सोचा कि चलो यार भाई आज कुछ यूनिक किया जाए. मंडळी समजते ना तुम्हाला, थोडं मी एकदम फ्रीमध्ये बोलतो, एकदम मोकळ्या मनात बोलतो ना, त्यामुळे मला थोडं बोलू द्या, ठीक आहे ना. तो भाई आज का विषय जो है ना, आज का विषय कुछ अलग है. ठीक आहे, आज ऊन पडलंय रे, अरे ऊन पडलंय आज, किती दिवसात ऊन पडलंय, अरे शपथ काय ऊन पडले बघायचं का तुम्हाला. हे बघा का एकदम मस्त असं ऊन पडलेलं आहे, सूर्य निघलेला आहे. इथं मस्त आपला टेंट आहे, हिकल साईडला खाली पूर्ण समुद्र आहे. आणि भाई आत्ताच बोट गेली तर बघा तेव्हा, आत्ता इतक्यातच बोट गेली भाई पाण्यामध्ये. इकडं आपल्या महाराष्ट्रातल्या बोटीवाल्यांना, मच्छीमारवाल्यांना आपला सलाम आहे, खूप मोठा सलाम आहे, सॅल्यूट आहे मोठा. का असल्या खवळत्या पाण्यामध्ये भाई ती बोट घेऊन जाते. काल बोट बघितली मी अशी भाई असल्या वादळात गेली ती भाई. सॅल्यूट आहे रे भाई त्यांना, सॅल्यूट आहे खरंच. इथं मस्त टेंट लावला आहे, एकदम मस्त भारी वाटतं, ठीक आहे ना. आणि काय सांगू तुम्हाला, एकदम भारी असं वाटतं. कालचा व्हिडिओ जो आहे ना पाठीमागचा, तो अजून एडिट झालेला नाही. आताशी माझं यूट्यूब रीच पकडायला लागलं आहे, जो कुठे कमी झाली ती रीच, ठीक आहे ना, ती रीच पकडायला लागलं आहे. आणि मी या व्लॉगिंगला म्हणजे आज एडिटिंगला उशीर केला आहे. 9-9:30ला व्लॉग माझा पडायला पाहिजे. पाठीमागं काल रात्री मी ज्यावेळेस लाईव्ह आलो ना, त्यावेळेस तुम्हीच सर्वांना मला सांगितलं की 10-10:30च्या मध्ये व्लॉग टाका म्हणजे चांगलं आहे. तर आपण तुम्ही आणि आम्ही मिळून लाईव्हमध्ये 10:30 टायमिंग फिक्स केलं आहे. 10:30ला व्लॉग पडेल का नाही आय डोंट नो ब्रो, पण मी ट्राय करतो. आता एडिटिंगला बसणार आहे, एक 9 वाजेपर्यंत एडिटिंग करणार नाही. टाईम झाला आहे सकाळी 7 ते 8, 8 ते 9, 2 तासामध्ये बघतो. जर झाली एडिटिंग तर चांगली गोष्ट आहे, ठीक आहे ना, होऊन जाईल. सूर्यदेवता निघलेला आहेत आणि एक मस्त असा ड्रोन सीन घेतो थोड्या वेळानं. तर माझा मित्र येईलच, तर मित्र येतोच म्हणला यानंतर मी भावा नाश्ता घेऊन. ठीक आहे म्हणलं चालतंय, त्याला काय झोप लागणार नाही त्याला, तर काय सांगतो मला ते सगळंच राहत माझ्या. तर मंडळी आपल्याला आपला नाश्ता आलेला आहे. 10:30 वाजता भावाला आहे नाश्ता घेऊन, ठीक आहे ना. भावा पवायला कालच्या ठिकाणी जायचं ना, सायकल गावात लावूया, मस्त जाऊया पोहूया. जरा थोडं उशिरा भेटतोय कारण की लगभग 12-12:30 झाले ते. व्हिडिओ एडिटिंग करत होतो ना, तर व्हिडिओ एडिटिंग करायला लई वेळ लागला. काल रात्री डायरेक्ट जेवण केलं इथं, डायरेक्ट मी झोपी गेलो, ठीक आहे ना. आणि मी इसला कुठे तुम्हाला माहिती ना, लोकेशन दाखवतो. ही बघा माझ्या पाठीमागं ना हा पूर्णपणे समुद्र या, आणि ह्या समुद्राच्या साईडलाच मी इथं टेंट लावला या. लय पण किनारी नाही लावला, ह्या इथं असलं वारं सुटतंय का नाही भाई, असं वाटतं टेंट उडून जाईल. तरी काल रात्रीच वाचलो या, टेंट फाटता, ठीक आहे ना भाई. ही बघा कसला खवळला आहे भाई, बेकार, कसला बेकार खवळला आहे. आपल्या गाव घर सगळ्या गोष्टी सोडून मी असं एकटा राहिलो या, आणि मला एकटा असं राहायला खूप जास्त आवडतं, ठीक आहे ना. म्हणजे कुणी नाही भाई तिथं, मी एकटा, मला खूप जास्त भारी. ह्याचं सगळे कपडे साईडला काढून ठेवलेत या, तर तुम्हाला दाखवायचे ते कुठले कपडे आहेत. काय टेन्शन नाही बा, आपण कॉन्टेंट क्रिएशन करतो, ठीक आहे ना. तर भाऊला मी साथ देतो. कालचा व्हिडिओ कधी गेला रे? कालचा 1 लाख गेला ना, जाणार भाई, अजून जाणार नाही ती. तर आता मस्त नाश्ता आणला आहे भाऊनं, आम्ही मिळून नाश्ता करतो. सायकल येत आहे, झेंडा लावून घेतला आहे मगाशी, ठीक आहे ना. झेंडा मी काढून ठेवला होता, झेंडा लावला आहे, ठीक आहे. तर नाश्ता करतो आणि एडिटिंग करतो. थोडा ब्लॉग राहिला एडिटिंग करता, अजून ब्रश तर करून बसलो मी सकाळीच, फक्त मी तोंड धुलेलं नाही, मला डायरेक्ट आंघोळीला जावं. चला नाश्ता करूया. त्यामुळे भाई मी रत्नागिरीचा पोस्टर लावला, एवढं प्रेम नाही बाई कुठे भेटलं, ठीक आहे ना. मम्मीची तब्येत बरी नव्हती, काय झालं रे? वेळ झाला भाकऱ्या वाजायला. का काय झालं पण? तब्येत जरा बरी नाही ना. कशामुळं? असंच. पण कवा? काल तर ठीक होते ना. काल पण नव्हती ती. अरे भाई माझ्या आवडीचं दही आणलंय हातमध्ये भाईनं, धन्य झालो रे तुझ्या गावात येऊन भावा. चटणी नाही भाई, घेतलं मी. चला या नाश्ता करायला. ओके
भाई तुझ्या आईला एवढी भाकरी नरम कसं काय म्हणतात करायला भाई लय नरम आहे यार म्हणजे लय नरम आहे यार पण येतो ना ते भाकरीच मागतो बरं ते नरम एवढी कसं काय म्हणतो मी दही आहे ह्याला काय म्हणतात ह्याला गवार गवार आहे दही आहे चटणी आहे तांदळाची भाकर आहे ठीक आहे ना समोर मस्त टेंट आहे अजून काय पाहिजे यार आयुष्यामध्ये एकदम खतरनाक वारं चालू आहे टेंट पाक उलता पालता व्हायची वेळ आहे ठीक आहे ना थोडा बस ब्लॉग एडिटिंगचा राहिला बघ केवढं भारी वातावरण आहे ना ऊन नाही काय नाही आपण आरामात टेंटमध्ये एडिटिंग करतोय मस्त आहे ना पावायला जाऊ बघू अजून इकडं तर मी कपडे धुतो कशी कुठं धुतो ह्या सगळ्या गोष्टी आज मी तुम्हाला व्लॉगमध्ये मी दाखवणार आता सगळ्या गोष्टी ठेवून देऊ आता कारण की थोड्या वेळानं माझा मित्र जसा येईल ना आता घरी गेलाय ती मित्र आला की मग त्या संग जायचं आहे मला एका ठिकाणं कपडे धुण्यासाठी ती जागा तुम्हाला दाखवतो आणि कशी कपडे धुतो हे पण दाखवतो की तुम्ही रोज माझा व्लॉग बघता पण त्या व्लॉगच्या पाठीमागची मेहनत कधी दिसत नाही ठीक आहे ना आणि मी दाखवून देत नाही आज दाखवणार तर मी आज काय करणार ना आज तुम्ही म्हणत असताना तुम्ही रोज फ्रेश कपडे घालता पण रोज तुम्ही कपडे धुता कशी कुठं धुता काय करता तुम्ही कसं फ्रेश राहता एवढं सगळ्या गोष्टी आज ह्याच ब्लॉगमध्ये सांगणार आहे ठीक आहे ना आज तर ठरलं की आजचा मुक्काम ह्याच जागेला करायचा आज आराम घ्यायचा रेस्ट घ्यायचा आज युनिक काहीतरी तुम्हाला सर्वांना मला दाखवायचं आहे ठीक आहे ना एक मिनिट थांब तर आजचा विषय आहे कपड्यांवरती बाई हिचा वास सुटला या आणि बाई ही तर इकडे टाकली पॅन्ट ठेवा ही बाई मला अमिताभ बच्चनचा सीन आठवला अमिताभ बच्चन कशी उलटी होती करून सेम माझी तशी कंडिशन झाली ठीक आहे ना ह्या पॅन्टीचा एवढा घाण वास येतो ना ह्या पॅन्ट एवढा घाण वास मला जीवनात कधी नाही आला माझ्या कुठली पॅन्ट ठीक आहे ना आता मेन गोष्ट कशी सांगतो मग सर्वांना जी मोठी मोठी ट्रॅव्हल असते ना त्यांच्यापाशी वेगळ्या वेगळ्या बॅगा असतात ठीक आहे ना तर आपण सायकलीवर चालतो ना तुम्हाला ना मला काय ठेवायला येत नाही वेगळ्या वेगळ्या डिक्क्या कारण की वजन वाढतं ना तर वली वाळली कापडं सगळी एकात कमतो तर होतं काय ना समजा हा वाला शर्ट आहे ना मी ठोकला हिथं ठीक आहे ना हिथं टाकला तर नंतर ना मी व्हिडिओच्या नादात असतोय मग लक्षात राहत नाही माझ्या व्हिडिओ शर्ट काढून वाळा टाका ठीक आहे ना तर काय होतं ना डिक्की ज्यावेळेस मी बंद करतो ना त्यावेळेस ह्याच्यावर सगळं ऊन पडतं ऊननं आतमध्ये धग तयार होती आणि ती धग आतल्या सगळी पसरते आणि ह्याचा वास ह्या सगळ्या कपड्यांना लागतो त्यानंतर ही कपड्या सगळ्यांचा ह्याचा वास सुटायला चालू होतो तर आता ही पण शर्ट धुवायचं आहे मला त्यानंतर ना हा तर मी धुवून ठेवला आहे काही ह्याला तर मी धुवून ठेवलेलं आहे ह्याला काय धुवायची गरज नाही ठीक आहे ना पण ह्याला पण मी धुलं तर कसं माहिती आहे का ही बाय वा भाई कसा आहे भाई एकदम पांढरा शिवर बाई मला पांढरे कपडे लय आवडतात घालायला एकदम पांढरा हे कोण पांढरा ह्याला मी शॅम्पू लावून धुवून होतं ठीक आहे ना त्यानंतर ना बाई चड्डी असते जर मी कुठं फ्री आहे घरामध्ये कुठं तर हिला पण धुवायचं आहे बाई ठीक आहे ना मला टायमिंगच भेटत नाही ना कपडे धुवायला तर मी काय करतो ना ज्यावेळेस मला कपडे धुवायला टायमिंगच भेटत नाही मग मी काय करतो त्यावेळेस डायरेक्ट कपडे नुसती पाण्यातनं काढतो नुसते पिळतो म्हणजे संध्याकाळच्या वेळेस दिवसभर सायकल चालून आलो आहे एडिटिंग करायची या तर त्यावेळेस नुसतं हातपाय तोंड धुवाय गेलो नाही शर्ट बुचकाळायचा फेळ करून पिळायचा वाळा टाकायचा हे संपला ठीक आहे ना तर त्यानंतर ही तर अजून एक पॅन्ट आहे ही माझी ठीक आहे ना ही बाय आई शपथ रे यार काय घाण वास सुटलाय रे यार आपल्यापाशी एवढी काय तर शर्ट किती तर ही एक आहे ही दोन आहे आणि ही तीन आहे ठीक आहे ना तर ह्यात मधला हा शर्ट धुलेला आहे तर ही दोन शर्ट मी धुवून ठेवलेली ठीक आहे ना आज मला काय काय धुवायचं या आज मला ही एक पॅन्ट धुवायची या ही एक पॅन्ट नाही ही तर नाही वास सुटला एवढा पण भाई ही एक धुवायची या आणि ही एक धुवायची या ही एक धुवायची या आणि ही एक धुवायची ठीक आहे ना ही तीन पॅन्ट येत्या तर आता ही तीन पॅन्ट धुवायची त्या तर आज मी ही कपडे कुठं धुणार या तुम्हाला मी सांगतो ती जागा तुमच्या ओळखीची या मी कुठं थांबलो या चला एकदा ड्रोन सीन बघा मी कुठं थांबलो ती या मला भारी वाटतं खूप जास्त एकट्याला राहायला मी तर एकटा या 5G नेटवर्क आहे त्यामुळे मला काय टेन्शन नाही एवढं आता चार्जिंगला काय करायचं ना आता मी इथं काय करणार आहे आता ह्या इथनं आपण जाणार आहे आपल्या दादाची गाडी आहे पाठीमागे दादा पण आहे कॅमेराच्या पाठीमागे आहे पॉवर बँक घेऊन जाणार आहे या चार्जर घेऊन जाणार आहे या कॅमेराच्या बॅटरी चार्जिंग करणार आहे त्यानंतरनं मोबाईल चार्जिंग करणार आहे आणि पॉवर बँक तिकडेच लावणार आहे कारण की संध्याकाळच्या लागेल ना तर खाली कोणाची तरी घरी आपण मस्तमध्ये चार्जिंग लावूया आणि माघारी 1-2 तासानंच येऊया आता गेल्यानंतर कपडे हे धुवूनच माघारी येऊया नंतर आराम करू 1-2 तास नंतर रील अपलोडिंग ही एडिटिंग चालून राहू चला तुम्हाला आज दाखवतो पडद्यामागची गोष्ट हाय तर नेमकी कशी चला ते भाई बघितलं का ती बोट बघा पूर्ण अशी होती आणि एवढा समुद्र उसळला का नाही ते बघा तिथे एक बोट आहे तेव्हा तिकडे एक बोट आहे बऱ्याच अशा बोटी त्या भाई बघा ना यार तुम्ही तेव्हा शेट होई अरे भाई ती कशी माणसं राहते ते भाई देव जाणो रे भाई
देव जाणू भाई, देव जाणू कशी राहत असेल भाई त्यात ती लोक. थोडं खाल्लंय आता, तर म्हणलं आता ही डबा आहे ही धुवून तर ठेवा म्हणलं भाई. मस्त त्या भावानं आणलं होतं बघा भाई. आत्ता इतक्या जेवण घेऊन आलाय भाई मला. त्याला म्हणलं पण नव्हतं भाई जेवण घेऊन ये, तरी पण आलाय. काय सांगतो मला. चला आता जेवण करून आंघोळीला जायचं अजून भाई. भाई ह्यात असं नाही डाळ, ह्यात काय भाई पावटा, भाई ह्यात काय भात. मी आंघोळीला जाईल का नाही मला अजिबात माहीत नाही, ठीक आहे ना. असं वाटतंय ना मला मी 24 तास चॅलेंज घेतले पूर्णपणे. अय बाई कॉला ते बघ, कॉला ते आयला गड्या कॉल्याच्या. ए तू काय पण आता कोण गेलं तर माहिती नाही गाडीत. भात, पावटा आणि डाळीचं कालवण. अजून काय पाहिला विषय बाई. मी भात खायचा बंद केलता, पण काय आहे ना बाई काय काय वेळेस खायला पण लागतं ना. ही बघा, ही ओतलं कालवण, ही घेतला बाई पावटा. वा, कांदा फोडला ही बुक्कीना. धन्यवाद आई माझ्यासाठी, तुम्ही एवढं जास्त काय करताय, ठीक आहे ना. मला जेवण देता एवढं बनवून, ही मला खूप भारी वाटतंय. वा, तर तुम्ही सगळेजण मला मानला होता की गणेश भाऊ तुमचे कपडे धुतं तरी कोण, नेमकं धुतं तरी तुमचे कोण कपडे, ठीक आहे ना. स्वतःचे कपडे लगभग 3 वर्षापासून बाहेरच आहे ना, तर मी स्वतःच धुतो. जर कुठं वॉशिंग मशीन असली ना कुणाच्या इथं, तर मग त्या वॉशिंग मशीनमध्ये तरी धुतो. नाहीतर मग अशी स्वतः हाताने धुवायला लागते. ती लगभग 8 दिवसाला मला कपडे धुवा लागते, 8 दिवसाला. तर ही पॅन्ट मी 15 दिवसापूर्वी धुते, त्याच्यावरती ही पॅन्ट मी आज धुतो, ठीक आहे ना. आणि ह्या पॅन्टीचा लगभग 4 दिवसापासून वाश येतो या, आणि मला काही वेळ भेटलाच नाही कपडे धुवायला, ठीक आहे ना. अंगातला शर्ट पण आता धुला या, वरती निळा शर्ट आहे ते घालायचा आता. आणि लगभग 3-4 शर्ट असतात 4 दिवसासाठी, आणि 3 पॅन्टी असतात, ती लगभग 7 ते 8 दिवस पॅन्ट चालते, ठीक आहे ना. तर असं काहीतरी नियोजन असतं या. आणि स्वतःचे कपडे मला स्वतःला धुवायला लागते, ठीक आहे ना. कसा आणलाय तर ही बघा भाई, एक सांग का, चमकण्यासाठी लय घासायला लागतं. सदासजी घास चमकत नाही माणूस, त्यामुळं लय घासायला लागते, तेव्हा जाऊन कुठं चमकतं. त्यामुळं कष्ट करायला सोडायचं नाही भाई. तर भाई मी तर कष्ट करतोय भाई, कारण की मला माहिती आहे येणारा काळ माझा लय मोठा आहे, मला माहिती आहे. त्यामुळं भाई मी कष्ट करतोय, मी हार मानत नाही. यावर लागतात करायला, आपला असा यावर असतो. धुली बघा पॅन्ट शेवटी. आणि मी स्वतःची कापडं स्वतः धुतो, लगभग 3 वर्षापासून बाहेर असल्यामुळं सगळी स्वतः लागते धुवायला. आता वेळ आली ह्या बरमुड्यावर, ठीक आहे ना. आणि या बरमुड्याचा पण लई घाणवा सुटला या, त्याला पण धुवून घेतो. मला जिथं पाणी दिसेल मी तिथं कपडे धुवून टाकतो माझे. त्यानंतर जर संध्याकाळच्या जर लई उशीर झाला आहे मला, कारण की मला रोजची रोज एडिटिंग लागते ना करायला, तर मग संध्याकाळच्या वेळेस जर निर्माण असेल ना, जिथं हातपाय तोंड धुतो तिथंच आपला शर्ट काढायचा, पिळायचा लगेच नुसता पाण्यातनं काढून लगेच वाळाय टाकायचा. तर असा काहीतरी थोडाफार आपला संघर्ष नॉर्मल छोटासा, ठीक आहे ना. टाईम लगभग 7:30 के आसपास झाला आहे, आणि मी टेंट पैसे आलो या. कपडे धुवून आणलेत या, आता इतक्यात वाळवाय पण टाकलेत या. तुम्ही म्हणता मग एवढा वेळ कसं काय लागला. कॅमेऱ्याच्या 3 बॅटरी चार्जिंग केला, फोन फुल केला, कारण की इकडं आज दुसरा दिवस आहे ना ह्या ठिकाणं, तर चार्जिंग माझ्यापाशी काहीच नव्हती. त्यामुळे सगळ्या गोष्टी चार्जिंग केला, पॉवर बँक चार्जिंग लावून मित्राच्या इथं. आता तुम्हाला दाखवतो मी कपडे वाळाय कशी घातली तिथे तुम्हाला दाखवतो. बघा टॅक्ट बघा बाई, कपडे वाळू घालायचा टॅक्ट बघा. एका सायकलीवर किती कपडे वाळाय घातली बघा, एकदा दाखवतो. हे बघा, इथं एक पॅन्ट टाकली, हे तो टॉवेल टाकला या, हे तर एक बरमोडा टाकला आहे, हे तर पॅन्ट टाकली आहे, सॉरी हे तर शर्ट आहे, हे तर पॅन्ट आहे बाई. ही स्टिक लांबवली आहे,
ही लगभग 4.5 ते 5 फूट स्टिक लांब होतील. हे आपल्या कॅमेरा सेटअप घेतलं ठीक आहे ना. तर आता हे पण थोड्या वेळात वाळून जाईल. हे तर एक अंडरवेअर टाकली आहे. तर ही एक पॅन्ट आणि ही एक पॅन्ट आणि ही एक शर्ट धुलेला आहे मी ठीक आहे ना. आणि ही टावेल लोक असा काय ते इथं वाळायला टाकला आहे. ती वाळून जाईल थोड्या वेळात ठीक आहे ना. इथं आहे आपला टेंट. आजचा दुसरा दिवस ठीक आहे ना. भाई मी ना तुमच्या घरी भाऊन फायनली दाढी कटिंग करून आला आहे. बघायला काय बा काय होतं आहे ना, माझं वय आहे 25. लोकांना वाटतंय नाही बाई याचं वय लई जास्त आहे. माझं 25 वय आहे पण दाढी कटणीमुळे जास्त दिसतो. ही बघा कसं आहे भाई, केली का ना एकदम मस्त. फुल्या ब्लॉगमध्ये बघा दाढी कटिंग करून आलं ठीक आहे ना. म्हणलं होतं 1 वर्ष करणार नाही, स्टोरी लावली होती मी तरी पण केली ठीक आहे ना. ही बघा ही आणि आत्ता दाखवतो मला कसं आहे ते थांबा. हे बघा आतमध्ये सगळं मोकळं आहे. इकडं जेवण घेऊन आलेलं जातं इथं. आणि हे तर एक पाण्याची बाटली, तिथे एक पाण्याची बाटली. ओके ऑल सेटअप फुल रेडी. आता सायकल आहे, टेंट आहे, हे तर आपले स्लिपिंग बॅग आहे. आणि हे तर आता मी झोपणार आहे ठीक आहे ना. झोपणार आहे म्हणजे असं झोपणार नाही भाई मी आता एडिटिंग करत बसणार एकदम निवांत आराममध्ये ठीक आहे ना. चला काय मंजूळ असं वारं सुटलं आहे भाई. आज झोप जरा असं वाटतं की थोडं भारी झोप लागला असं वाटायला लागलं आहे. चला उद्याचा प्रवास फुल्ला ब्लॉग एवढा क्रेझी होणार आहे तुम्हाला सांगतो. खूप जास्त क्रेझी होणार नाही कारण की फुल्ल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला असं काहीतरी दाखवलं नाही. असं काहीतरी तुम्ही बघितलं का नाही मला माहिती आहे पण काहीतरी क्रेझी दाखवलं नाही फुल्ल्या ब्लॉगमध्ये. तर आता मी एडिटिंग करतो आणि थोड्या वेळाने भेटतो. 9 वाजता यायचं आहे लाईव्हला आज.